मित्रांनो, विचार करा, दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिट्सबर्ग स्टेशनवर एका माणसाला रात्रीच्या थंडीत ट्रेनमधून ढकलून दिलं जातं. तो माणूस रागाच्या भरात बंदूक उचलत नाही, तर अशी एक रणनीती बनवतो जी जगातील सर्वात मोठ्या ब्रिटिश साम्राज्याला हादरून सोडते. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रेरणादायी प्रवासावर बोलणार आहोत, जो विशेषतः MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं या प्रवासाची सुरुवात केवळ एका अपमानातून झाली नाही, तर तो एका अन्यायाविरुद्धचा लढा होता. पण त्याआधी अगदी सुरुवातीची माहिती द्यायची तर 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. वडील करमचंद आणि आई पुतळीबाई यांच्या संस्कारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. आणि पत्नी कस्तुरबा गांधी यांचीही साथ त्यांना आयुष्यभर मिळाली. म्हणजे बघायला गेलं तर लंडनमधील वकिलीचं शिक्षण आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील व्यवसाय, इथेच यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली ना? हो, अगदी बरोबर. तिथेच पीटरमॅरिट्सबर्ग स्टेशनवरील वर्णद्वेषाचा तो प्रसंग घडला आणि सत्याग्रह नावाचे अस्त्र जन्माला आले. पण जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना एक अत्यंत महत्त्वाची अट घातली होती. ती म्हणजे आधी संपूर्ण भारत फिरून समजून घ्या. चंपारण्य, खेडा आणि अहमदाबादमधील स्थानिक प्रश्नच का निवडले? खरं तर हा त्यांच्या सत्याग्रहाचा एक चाचणीचा टप्पा होता. 1917 साली चंपारण्यमध्ये नीळ शेतकरी, 1918 मध्ये खेड्यातील शेतसारा माफी आणि अहमदाबादमध्ये कामगारांचे हक्क, अशा 3 यशस्वी लढ्यांमधून त्यांनी तळागाळातील लोकांना जोडले. त्यांना पूर्णपणे समजली होते की जोपर्यंत शेतकरी आणि कामगार जोडले जात नाहीत, तोपर्यंत कोणतेही देशव्यापी आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. मग या भक्कम पायाभरणीनंतर आले 1920चे असहकार आंदोलन. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे देशभरात प्रचंड संताप होता आणि त्यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायला लावला. पण इथे मला नेहमी एक प्रश्न पडतो. जेव्हा आंदोलन इतक्या वेगात वाढत होते तेव्हा फक्त चौरी चौरा येथील एका हिंसक घटनेमुळे त्यांनी संपूर्ण चळवळ अचानक का थांबवली? यामुळे तर अनेक मोठ्या नेत्यांमध्ये खूप नाराजी निर्माण झाली होती. पण गांधीजींची रणनीती खूप दूरदृष्टीची होती. जर आंदोलनाला हिंसक वळण लागले असते तर ब्रिटिशांना लष्कराचा वापर करून ते चिरडून टाकणं खूप सोपे गेले असते. म्हणजे निशस्त्र जनतेचा हिंसाचार हा कधीच एका सशस्त्र साम्राज्याला हरवू शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. नेमकं तेच. त्यांच्यासाठी अहिंसा हे केवळ एक आध्यात्मिक तत्व नव्हते, तर ती एक अतिशय हुशार राजकीय चाल होती. आणि याच राजकीय बुद्धिमत्तेची कमाल आपल्याला 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत म्हणजे दांडी यात्रेत दिसते. लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर झाला होता. पण सविनय कायदेभंगाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी मीठ हाच विषय का निवडला? मिठाऐवजी एखादा मोठा राजकीय मुद्दा का नाही घेतला? कारण मीठ हा असा घटक होता जो प्रत्येक घरात वापरला जात असे. तो जात, धर्म आणि वर्ग यांच्या भिंती ओलांडणारा आणि प्रत्येक माणसाला जोडणारा अत्यंत भावनिक मुद्दा होता. म्हणजे 12 मार्चला साबरमतीवरून निघालेली यात्रा आणि 6 एप्रिलला मोडलेला मिठाचा कायदा, या एका धोरणात्मक खेळीने संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. आणि याचाच परिणाम असा झाला की ब्रिटिशांना नाईलाजाने त्यांना लंडनमधील गोलमेज परिषदेसाठी बोलवावे लागले. या सर्वांचा परमोच्च बिंदू म्हणजे मग 1942चे भारत छोडो आंदोलन, जिथे 8 ऑगस्टला त्यांनी करा किंवा मरा हा ऐतिहासिक नारा दिला. पण दुसऱ्याच दिवशी सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली होती. मग तरीही हे एवढं मोठं आंदोलन यशस्वी कसे झाले? कारण तोपर्यंत जनतेला वैचारिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवले होते. प्रमुख नेते नसतानाही हे आंदोलन यशस्वी ठरले, कारण तळागाळातील लोकांमध्ये आता स्वातंत्र्याची ठिणगी पडली होती. हे एक उत्स्फूर्त जन आंदोलन बनले होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींचा लढा फक्त राजकीय नव्हता. त्यांनी चरखा आणि खादी हे केवळ कापड नसून आत्मनिर्भरतेचं प्रतीक कसे आहे हे पटवून दिले. आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी हरिजन चळवळ सुरू केली. स्त्री सन्मान आणि सर्वधर्म समभाव यावर त्यांनी खूप भर दिला. सत्याचे प्रयोग या त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला हेच विचार पाहायला मिळतात. म्हणूनच सत्य, अहिंसा, संयम आणि साधेपणा या 4 स्तंभांवर आधारित साबरमती आणि सेवाग्राम आश्रमांची त्यांनी उभारणी केली. पण शेवटी 30 जानेवारी 1948चा तो काळा दिवस आला. होय, नथुराम गोडसेकडून त्यांची हत्या झाली. म्हणूनच 30 जानेवारी हा हुतात्मा दिन आणि 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. जाता जाता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संपूर्ण प्रवासातील 5 अत्यंत महत्त्वाची तथ्य आपण वेगात पाहूया.
एक म्हणजे त्यांचा जन्म, 2 दांडी यात्रा, 3 भारत छोडो आंदोलन, 4 रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली महात्मा पदवी आणि 5 त्यांचा मृत्यू. ही जलद उजळणी विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. थोडक्यात सांगायचे तर गांधीजी केवळ राजकीय नेते नव्हते, तर मानवी मूल्यांचे प्रेरणेते होते. माझे जीवन हाच माझा संदेश आहे या त्यांच्या विचाराची आजच्या काळातील प्रासंगिकता खूप मोठी आहे. आणि याच मुद्द्यावरून आजची ही चर्चा थांबवताना एक रंजक विचार मला सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडायचा आहे. आपण पाहिले की एका रेल्वे तिकिटाच्या अपमानातून सत्याग्रहाचा जन्म झाला. विचार करा, जर तीच परिस्थिती आजच्या या आधुनिक आणि डिजिटल जगात असती तर गांधीजींचा तो सत्याग्रह नेमका कसा दिसला असता. खरंच इंटरनेटच्या या युगात त्यांचे अहिंसेचे अस्त्र कसे वापरले गेले असते याचा विचार करण्यासारखा आहे. चला तर मित्रांनो, या प्रश्नासोबतच आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणासह.